हो. आता काय करायचं पुढे? पॅन मध्ये बटर टाकायचं. पॅन मध्ये बटर. खूप का? हो. पुरे का? हो. तुझ्या आवडीचं गाणं कोणतं? शाळेमध्ये तुम्हाला समूहगीत शिकवलंय? समूह गीत नाही. नाही. ग्रुप सॉन्ग नाही. नाही? अरे आमच्या शाळेमध्ये होतं बाबा आम्हाला. पुढे काय करूया? थांब, हे काम मी करतो हा, नाही तर चटका बसेल. हे ठेवू ना पॅन मध्ये? हो. आज चीजीमुळे, आज विधीमुळे दादालाही शिस्तीत काम करावं लागतंय. नाही तर दादा एरवी खूप पसारा करतो. आता हे किती वेळ असं ठेवायचंय? ठेवायचं 10-15 मिनिटाचं, म्हणजे क्रिस्पी होईपर्यंत. 10-15 मिनिटं धूर होईल त्याचा. झाकण ठेवायची गरज आहे की नाही? हा. वा. बर, झाकण ठेवल्याने काय होईल मला सांग? चीज मेल्ट. चीज मेल्ट होईल आणि तो सगळा पदार्थाची जी डिस्क आहे, डिस्क ती अशी छान अशी मस्त खायला यमी तयार होईल. वा. विधीने आमचा जो पदार्थ केलेला आहे अप्रतिम अशी कुठली डिस्क? चीजी मलाई पनीर डिस्क. चीजी मलाई पनीर डिस्क. आम्ही आता पॅन वरती झाकण ठेवलेलं आहे. छान वरचं चीज मेल्ट झालं की चीजी मलाई पनीर डिस्क बाय विधी तयार होणार आहे. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. चीजी मलाई पनीर डिस्क. 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: किसलेलं पनीर अर्धी वाटी, गोल कापलेले ब्रेड 8 ते 10 तुकडे, रिंग आकारात कापलेले ब्रेड 8 ते 10 तुकडे, बारीक चिरलेला कांदा 2 चमचे, बारीक चिरलेली शिमला मिरची 2 चमचे, उकडलेले मक्याचे दाणे 2 चमचे, कोथिंबीर आवडीनुसार, बटर 3 ते 4 चमचे, क्रीम 2 चमचे, चीज आवडीनुसार, मेयोनीज आवडीनुसार, टोमॅटो केचप 2 ते 3 चमचे, चाट मसाला चिमूटभर, काळी मिरी पूड चिमूटभर, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम रिंग आकारात कापलेले ब्रेड बटरवर एका बाजूने खरपूस भाजून घ्या. आता एका बाउलमध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिरची, उकडलेले मक्याचे दाणे, कोथिंबीर, किसलेलं पनीर, क्रीम, चाट मसाला, काळी मिरी पूड, मीठ आणि किसलेलं चीज घालून एकजीव करून घ्या. आता गोल कापलेल्या ब्रेडवर मेयोनीज लावून घ्या. नंतर त्यावर टोमॅटो केचप लावून घ्या. आता भाजून घेतलेले रिंग आकाराचे ब्रेड त्यावर ठेवा. आता त्यामध्ये तयार केलेलं मिश्रण भरून घ्या. वरून चीज किसून घाला. शेवटी पॅन मध्ये बटर घालून त्यावर तयार केलेले ब्रेड ठेवून झाकण लावून चीज वितळेपर्यंत शिजवून घ्या. चीजी मलाई पनीर डिस्क तयार.